तीन कंपन्यांनी त्या ठिकाणी टेंडर 11 कंपन्यांनी टेंडर भरलं होतं, त्यापैकी 3 क्वालिफाईड झाले होते. 3 क्वालिफाईड झाल्यानंतर SPML नावाची जी कंपनी होती, सुभाष प्रोजेक्ट मार्केटिंग ही कंपनी होती, त्यांना ते काम दिलं गेलं. केंद्र शासनाने त्यांचे काही नियम तयार केले होते. त्याच्यामध्ये त्यांनी असं सांगितलं होतं की ज्या कंपनीला हे काम मिळेल त्या कंपनीला याच पाणी पुरवठ्याच्या निविदेमध्ये ज्यांनी भाग घेतला असेल त्यांना पार्टनर तुम्हाला घेता येणार नाही. पहा किती प्रचंड अवघड विषय आहे. तुम्हाला पार्टनर घेता येणार नाही. टेंडर ज्या SPML कंपनीचं मंजूर झालं त्या कंपनीसोबत 1 रुपयाचा सुद्धा करारनामा केला गेला नाही. अत्यंत जबाबदारी सांगतो. त्यावेळेस त्यांनी ज्या कंपन्या बाद झालेल्या होत्या, केंद्र शासनाने ज्या कंपन्यांना घ्यायचं नाही सांगितलेलं होतं त्या कंपन्यांच्या मुळे नवीन कंपनी स्थापन केली. ही टेंडर प्रक्रियेमध्ये नव्हती. उलट मला असं म्हणता येईल की त्या टेंडरच्या वेळेस त्या कंपनीची नोंदणी सुद्धा नव्हती. अशा कंपनीच्या सोबत औरंगाबाद सिटी वॉटर युटिलिटी कंपनी स्थापन झाली. त्या कंपनीच्या सोबत महानगरपालिका करारनामा केला. त्या कंपनीला काय कायदेशीर जबाबदारी असेल म्हणून आम्ही न्यायालयात गेलो. न्यायालयात का आम्ही लक्षात आलं की हे सगळं गौरबंगाल सगळं सुरू आहे. उद्या जर या कॉन्ट्रॅक्टरला काही दाब विचारायचा असेल तर तो दाब कॉन्ट्रॅक्टर सांगेल माझ्यासोबत तुम्ही करारच केलेला नाही, मग आपण बदल दाद मागितली. म्हणून आपण ते मान्य न्यायालयासमोर गेलो, हायकोर्टात गेलो, सुप्रीम कोर्टाकडे गेलो. सुप्रीम कोर्टामध्ये 800 कोटी रुपये यांना जे मिळणार होते तर आमच्या त्या प्रयत्नामुळे फक्त 29 कोटी रुपये त्या कंपनीला नुकसान भरपाई मिळाली. 800 कोटी रुपये आम्ही वाटले. मग 800 कोटीच्या कंपनीला नुकसान भरपाई देणारे कोण होते याचं सुद्धा आम्ही गरज पडल्यास तुमच्यासमोर म्हणजे